पोरग बाहेर जायचं आणि पोरग घरी बाप बाहेर असलं की पोरग घरी यायचं. त्या मानसिक अवस्थेमध्ये तिथं 50% वाला पोरगा होता. आणि जेव्हा 7व्या दिवशी भेट झाली माझी त्याची आणि मी त्याला सांगितलं, विचारलं की तुला मार्क किती पडले, तुझा निकाल लागला वाटतं. त्याच्या आईनं सांगितलं त्याच्यामुळे तुमची भेट होऊ देत नाही. त्याचं कारण असेल. मी विचारलं तो नापास झाला का? नाही नाही म्हणजे कमी मार्क पडले. किती पडले? काय नाही म्हणजे 51% 52% मार्क पडले. आणि मग मी त्या पोराला सांगितलं, अरे 52%? किती चांगले मार्क पडले तुला. 100 मार्कापैकी निम्मे मार्क घेतलेस तू आणि तुझा मार्क तर 35% मॅचिंग झालेला आहे. तू किती चांगले मार्क, बापापेक्षा 16% मार्क जास्त तुला मिळाले रे. तू चिंता करू नको. ह्या समाजात ह्या समाजातली स्पर्धा आता तुझ्या कुटुंबीची वेळ आहे. 100 50 मार्क घेणारा पोरगा आयुष्यामध्ये 100 मार्क घेणाऱ्याच्या बरोबर जाऊ शकतो. फक्त तू ठरवलं पाहिजे. मी ठरवून उपयोग नाही. आम्ही तर ठरवलं होतं तुला MBBS करायचं, पण नाही तू होऊ शकत. आता तू ठरव तुला काय व्हायचंय आणि मग तू स्पर्धा कर आणि श्रम कर, अभ्यास कर. मग तुझं तू पोहोचू शकतो. तू चिंता करू नको. मी तुझ्या बरोबर आहे. तू मेमोच्या शरद काढून आणून द्या डझनभर. 1 महिन्यावर मित्रासोबत तू फिरत राहा. TV बघ, सिनेमा बघ, काय भाजी खायची, शिळे खायची, काय करायची करत बस. पालकाची भूमिका मी सांगायला. आणि मी 10-11 लाईनवर त्याला रजिस्ट्रेशन करून आणून दिलं आणि त्याला सांगितलं की ह्या 11 लाईन आहेत. काय व्हायचं बघ. नर्सिंगचा कोर्स करायचा, नर्सिंग कर. मोटर फिटिंगचा करायचा तुला तर मोटर फिटिंग कर. तुला वकील व्हायचा असेल तर वकिली कर जा. त्याला अशा 10-11 लाईनवर त्याचं रजिस्ट्रेशन केलं आणि त्याने एक औषध निर्माणशास्त्र निवडलं. आणि मी तुम्हाला ही माझी कथा सांगत नाही, ही मी स्वतः अनुभवलेली व्यथा सांगतो पालक म्हणून. आणि औषध निर्माणशास्त्रामध्ये त्यांनी पदवी घेतली. त्याच्यात त्यांनी पोस्ट ग्रॅज्युएशन केलं. कारण त्याला मी प्रवेश घेताना सांगितलं होतं की MBBS होणं सोपं आहे. कारण डॉक्टर तयार औषध लिहून देतो आणि औषध निर्माणशास्त्र हे असं शास्त्र आहे की ते औषध तयार करावं लागतं. याचं शिक्षण आहे. MBBS त्याच्या अवघड आहे. पण तू करणार असशील तर 4 वर्षाचा कोर्स आहे. 4 वर्षाला 8 वर्षावर ते हरकत नाही. पण मध्ये सोडायचं नाही. भले अर्धा विषयाचा एका वेळाला 1 परीक्षा द्यायची, दुसऱ्या वेळाला अर्ध्या विषयाची परीक्षा द्यायची, पण ती डिग्री पूर्ण करायची. परिणामी त्याला ती पदवी मिळाली. आज ह्या जूनवर त्याचा जो पोस्ट ग्रॅज्युएशन कोर्स वगैरे झाला. त्याला 40,000 रुपये पगारावर एका औषध कंपनीने त्याला नोकरी दिली. ती नोकरी दिली नाही तर त्याला सांगितलं की तू 5 वर्ष जर आमच्याकडे काम केलं तर दरवर्षी तुला 10,000ची वाढ देतो. 6व्या वर्षी तुला 90,000 रुपये मिळतील. आणि 7व्या वर्षी 90,000वर काम केलं तर 8व्या वर्षी तुम्हाला 25,000ची वाढ देऊ. 1,15,000 रुपये त्या 52% वाल्या पोराला 1,15,000 रुपये मिळणार. हे कधी होऊ शकतं? पालकाची भूमिका आपल्या पाल्याबरोबर असली पाहिजे. त्याची क्षमता ओळखून त्याला प्रोत्साहन द्या, त्याला उत्साह वाढवा आणि त्याच्या उत्साहामध्ये तो करू शकत असलेल्या गोष्टीपर्यंत त्याला पोहोचवण्यासाठी मदत करा, मानसिकदृष्ट्या मदत करा. म्हणून तुम्हा पालकांचं, आम्हा पालकांचं, त्याच्या मातांचं सगळ्यात मोठं योगदान आहे. मुलांच्या जडणघडणीसाठी तुमच्या भूमिका सगळ्यात महत्वाच्या. म्हणून मी माझं फारच लांबवत चालू. मी फक्त 2 मिनिटासाठी उभा होतो, पण मला राहवलं नाही. म्हणून आपला सर्वांना या ठिकाणी उपस्थित झाल्याबद्दल मी धन्यवाद देतो, आपले आभार मानतो. हा संवाद शाळेच्या बरोबर आपण ठेवावा. मी मुख्याध्यापकांना विनंती करणार आहे, या ठिकाणी आज ज्या पालक माता इथं आलेले आहेत त्या सर्वांची नावं आपण लिहून घ्या.
त्यांच्याशी तुम्ही व्यक्तिगत स्वरूपात शाळेनं संपर्कात राहावं, त्यांना वेळोवेळी पत्रव्यवहाराच्या माध्यमातून त्यांना निमंत्रित करावं. केवळ हाच मिळाला नाही तर वेगवेगळ्या उपक्रमामध्ये त्यांचा सहभाग आपण अधूनमधून घेत जावा. म्हणून मी आपल्या सर्वांना पुनश्च एकदा धन्यवाद देऊन विशेषत्वाने देशमुख मॅडम, जाल्लेकर मॅडम आणि दौडन मॅडम ह्या आमच्या ज्या भगिनी, या भगिनींना मी या ठिकाणी धन्यवाद देईन, त्यांचे आभार मानेन. अशा स्वरूपाचं मायादृष्टी आम्हा सर्व लेखावर ठेवा आणि या संस्थांतर्गत होणाऱ्या वेगवेगळ्या उपक्रमांमध्ये अशाच प्रकारचं मार्गदर्शक म्हणून आपण आम्हाला वेळ देत राहा. एवढीच एक विनंती करून माझे लांबलेले 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.